मराठी भाषेबद्दल स्टेटस स्टोऱ्या ठेवून झाल्या. दुकानदाराशी बोलताना भैया वो दे दो आपल्या तोंडून मराठी निघतही नाही. आपण बोलतोय त्यात आपल्याला जमेल तितकं आपण मराठी जास्त बोलू शकतो का, या सावधगिरीने जर आपण मराठी बोललो तर. तुम्ही म्हणत असाल फ्लो मध्ये होऊन जातं, इंग्लिश निघून जातं फ्लो मध्ये. अरे फ्लो प्रवाहात वाहायला तुम्ही काय मेंढर आहात का? बरं मेंढर आहात, जे तुम्ही भाषेला वाचवण्याचा दिखावा करताय ना ते नका करू. मेंढरांनो, कायम हा प्रयत्न असावा की आपल्या वाक्यांमध्ये जास्तीत जास्त मराठी कसं येईल आणि जास्तीत जास्त इंग्लिश आणि हिंदी कमी कसं होईल. आपल्याला आपली भाषा वाचवायची हे जर आपल्या मनात असेलच तर आपण का आपल्याच भाषेला प्राधान्य नाही द्यावं हे सांगणाऱ्या भरपूर क्रिएटर्स. आपण रील्स बघतो, लक्षात घेतो, पण ते अंमलात आणतो का, आपण ते इम्प्लिमेंट करतो का? फ्लो मध्ये होऊन जातं. होऊ द्या ना, थोडंफार इंग्लिश निघलं तर इट्स ओके. ज्याला इंग्लिशचं ई सुद्धा कळत नाही ना त्याचं चालू आहे की मराठीच का, आम्ही इंग्लिश बोलणार प्रोफेशनल. ते म्हणत ना, कट्टर तोच असतो जो खरा नसतो. जे बाटलेले असतात ते जास्त कट्टर दिसतात. ही तीच गोष्ट आहे. आमची इंग्लिश फ्लुएंट आहे, आमची हिंदी फ्लुएंट आहे आणि आमची मराठी फ्लुएंट आहे. आपल्या भाषेचा आदर करू शकतो तोच दुसऱ्या भाषांचा आदर करू शकतो. पु ल देशपांडेंचं वाक्य. का मराठी करतो? कारण ती माझी मातृभाषा आहे, माझी राजभाषा आहे. गरज नाही मला कुठे इंग्लिश घालायची. हवं तितकंच, हवं तिथेच.